मंडळी, जय सद्गुरू, जय शिवराय. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की आम्हीच रिसेंटली जाऊन छावा पिक्चर बघून आलो आहे. त्याबद्दल काही मतं मांडू इच्छितो. हा एक सुंदर मूवी बनवला गेला आहे, ज्याच्यात छत्रपती संभाजी महाराजांचं चारित्र्य खूप सुंदर प्रकारे दाखवलं गेलं आहे. त्यांचं राहणीमान, त्यांचं राज्याभिषेक याबद्दलच्या गोष्टी ज्या आपण त्या काळी बघितल्या नव्हत्या, त्या काळात घेऊन जाणारा हा पिक्चर आहे. आणि काही गोष्टी जसं काय VFX असो किंवा म्युझिक किंवा डायरेक्शन असो, हे खूप सुंदर प्रकारे दाखवले गेलेलं आहे त्या चित्रपटाचं. आणि ही भूमिका मांडली गेलेली आहे विकी कौशल या ॲक्टरने. तर खूप सुंदर प्रकारे ती भूमिका आहे त्यांची. आणि औरंगजेब हे अक्षय खन्ना यांनी केलेलं आहे. ते वाटतच नाही आहे ते त्या भूमिकेत आहेत. एवढं सुंदर त्यांचा मेकअप असो किंवा त्यांचं ॲक्टिंग स्किल्स असो, खूप सुंदर प्रकारे आहे. सो पुढचं थँक्स. तर या मूवीतून जे काही त्यांची वृत्ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल जे काही गोष्टी दाखवल्या गेल्यात, ते कशा प्रकारे डेडिकेट होते, ते खूप वेगळं आणि खूप चांगलं होतं. ते खूप पुस्तकात त्याच्या काही वाईट गोष्टीही म्हटल्या गेल्या होत्या, पण या पुस्तकातून या मूवीमधून ते क्लिअर केलं गेलं की असं काही नाही आहे. ते कशाप्रकारे देशभक्त होते. सरसेनापती हंबीरराव मोहितेपासून यसाजी कंक किंवा आपले धनाजी, संताजी ह्यांच्याबद्दल जे काही एकदम ज्या दृष्टी दाखवल्या आहे, जिथे युद्धाची नीती कशाप्रकारे न घाबरता त्यांनी मुघलांच्या 8 लाखाच्या सैन्याला समोर उभे राहून त्यांनी लढले, हे सुंदर होतं खूप. म्हणजे ह्यांची जी देशभक्ताची जी यांची वृत्ती होती ती खूप चांगल्या प्रकारे दाखवली गेलेली आहे. आणि तसंच या मूवीमध्ये एक सिक्वेल हवा असंही आम्हाला वाटतं, कारण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू होतो, त्याच्यानंतर मराठी साम्राज्य कसं टिकतं, कसं राहतं, कशा प्रकारे आपले लढवई मावळे लढतात, राजाराम महाराजांच्या बरोबर राहून ते कशाप्रकारे लढायला जातो, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव कशाप्रकारे त्यांची कळो किंवा मरो अशी स्थिती आणतात, ह्याबद्दल एक सिक्वेल असावा ही आमची इच्छा आहे. आणि म्हणून हा आम्ही व्हिडिओ बनवतो. धन्यवाद. अब समय आ गया है, हिंद प्रांत के हर इंसान को इस शैतान से मुक्ति दिलाने का वार होगा. हमारा दिया हुआ हर घा